कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये संध्याकाळची शांत वेळ, चहाचे कप हातात आणि डोळ्यात थोडी स्वप्न घेऊन मृणाल तिच्या जिवलग मैत्रीण सानिकाला एक गोष्ट सांगायला सुरुवात करते. तुला माहित आहे का, काही नाती डोळ्यांनी नाही तर मनानं ओळखली जातात. सानिका उत्सुकतेनं पाहते. मृणाल मागे वळून आठवणींच्या विश्वात शिरते. नवरात्रोत्सवाचा जल्लोष असतो. ढोल ताशांचा गजर, भक्तिमय वातावरण आणि रंगीबेरंगी दिव्यांनी उजळलेला कार्यक्रम. त्या गर्दीत सचिन शांत, संवेदनशील, साधा तरुण. कार्यक्रमातील क्षण जपण्यासाठी त्याचा मित्र नितीन काही फोटो काढतो. उत्सव संपतो, दिवस पुढे सरकतात, पण ते फोटो कधीच पोहोचत नाहीत. पण सचिनची सवय असते, दररोज सकाळी शुभ सकाळ आणि रात्री शुभरात्री. ती सवय नकळत मृणालपर्यंत पोहोचते. सानिका म्हणते, मग तू रिप्लाय दिलास? मृणाल म्हणते, हो, आधी फक्त औपचारिक, पण कधी दोन शब्द वाढले कळलेच नाही. शब्दांचे वाक्य होतात, वाक्यांमधून विचार आणि विचारांमधून हळूहळू भावना. कधी आयुष्याबद्दल, कधी स्वप्नांबद्दल, कधी लहानशा आठवणींबद्दल. कोणताही चेहरा नाही, कोणतीही प्रत्यक्ष भेट नाही, फक्त शब्द आणि त्या शब्दांवर वाढणारा विश्वास. मृणाल म्हणते, आम्ही कधीच एकमेकांना पाहिलं नव्हतं, पण तरीही एकमेकांची वाट पाहायची सवय लागली होती. सोशल मीडियावरचे काही फोटो, कधी आवाजातील ओळख, एवढंच काय ते भांडवल, पण नातं खोल होत गेलं. आणि मग मृणाल म्हणते, एक दिवस जाणवलं आपण प्रेमात आहोत. भेटीशिवायचं प्रेम, स्पर्शाशिवायचं नातं, पण तरीही प्रामाणिक आणि खरं. प्रत्यक्ष भेटीआधीच दोघांनी मन मोकळं केलं होतं. कोणतीही घाई नाही, कोणताही दिखावा नाही. पहिली भेट असते, मृणाल घरच्या गॅलरीत उभी. खाली सचिन, वर नजर जाते आणि क्षणभर सगळं थांबतं. महिनोन महिने शब्दातून ओळखलेली व्यक्ती आज प्रत्यक्ष समोर उभी असते. त्या एका नजरेत पहिला फोटो, पहिला मेसेज, पहिली शुभ सकाळ आणि मनात रुजलेलं प्रेम सगळं सामावलेलं असतं. सानिका शांतपणे ऐकत असते. सानिका म्हणते, म्हणजे खरंच न पाहता जडलं? मृणाल हसते, डोळ्यात थोडं पाणी, थोडं प्रेम. सचिन त्या नवरात्रोत्सवातला पहिला फोटो पाहत असतो. कॅमेरा हळूहळू फोटोवर स्थिरावतो आणि पार्श्वसंगीतावर मृणालचा आवाज. काही भेटी नशिबातच लिहिलेल्या असतात. त्या प्रत्यक्ष भेटीआधीच मनात सुरू झालेल्या असतात.